ही जी सगळी तुम्ही जी योजना सांगितलेली आहे पुढचे 4 वर्ष तुमच्याकडे तर राज्यात आहेतच, पण हे सगळं होत असताना आज जी ओरड केली जाते की मुंबई मराठी माणसाची राहणार नाही, मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व राहणार नाही, तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा तर मराठी माणूस इतका लेचापेचा आहे का हो? हा मराठी माणूस कोण आहे? तुम्ही जर विचार केला तर हा मराठी माणूस तो आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवलेला आहे. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि हे तेच मराठी होते की जे पानिपतच्या लढाईमध्ये स्वतःचं राज्य वाचवण्याकरता गेले नव्हते. अहमदच्या अब्दालीने त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान माझा एवढंच रिकॉग्नाइज करा, उरलेला भारत तुमचा आहे आम्ही रिकॉग्नाइज करू. पण मराठ्यांनी सांगितलं नाही, आमच्या भारताचा भाग आहे, आम्ही या सोडणार नाही. असे आपण मराठी माणसं, आणि कुठलं हे सांगतात की मराठी माणसाचं अस्तित्व राहणार नाही. अरे मराठीशिवाय कोणाचं अस्तित्व राहू शकतं या मुंबईमध्ये? ही मुंबई कालही मराठी माणसाची होती, आजही मराठी माणसाची आहे, उद्याही मराठी माणसाचीच राहील. मुळात ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही आहे. दोन बंधू आणि त्यांचे पक्ष हे आपला रेलेव्हन्स त्या ठिकाणी त्यांचा चाललेला आहे. तो रेलेव्हन्स पुन्हा एकदा शोधण्याकरता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई बनवून पाहतायत. आणि हे जे म्हणतायत, माझा सवाल आहे, 25 वर्ष तुमचं राज्य होतं, सांगा मराठी माणसाकरता काय केलं? का तुमच्या राज्यामध्ये दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला वसई विरारच्या पलीकडे जावं लागलं? इतके वर्ष का बीडीडीचा तुम्ही त्या ठिकाणी करू शकला नाहीत? इतके वर्ष अभ्युदयनगर का करू शकला नाहीत? पत्राचा तर तुमचीच होती ना, तुम्हीच घेतली होती. त्या पत्राचा भ्रष्टाचार करून त्या लोकांना बाहेर काढलं, आम्ही त्यांना त्यांचं हक्काचं घर दिलं. सह्याद्रीमध्ये आपण आज त्या ठिकाणी सगळ्या आपल्या कामगारांना त्या ठिकाणी घरं देतो. वेगवेगळ्या प्रकारे मराठी माणसाला, आमचं तर म्हणणंच आहे, यापुढे मराठी माणूस मुंबई सोडून बाहेर जाणार नाही. त्या मराठी माणसाला याच मुंबईमध्ये परवडणारं घर आम्ही देऊ, इथेच तसं रिडेव्हलपमेंट करू आणि छोट्या घरातला जो माणूस आहे त्याला मोठं घर देऊ. पण हे सगळं करत असताना एकीकडे आणखीन एक मोठा आरोप तुमच्यावरती केला गेला की मुंबईतल्या जमिनी ज्या आहेत त्या ऑक्शन केल्या जात आहेत, दुसऱ्यांना दिल्या जात आहेत, उद्योजकांना दिल्या जात आहेत. काय तुम्हाला म्हणायचं? कारण खरं या अर्थाने जर का अशी ओरड होत असेल तर त्याचा जो प्रचार होतोय त्या प्रचाराकडे तुम्ही कसं बघताय? पहिली गोष्ट, कोणाला जमिनी दिल्या, कोणालाच जमिनी दिल्या नाही. दोन गोष्टी आपल्याला सांगतो. मुंबईमध्ये आम्ही 2 पॉलिसीज आणल्या. पहिल्यांदा तर आपण समजा एक धारावीचा विषय करू. 1984 साली राजीव गांधींनी धारावीचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे असं सांगितलं होतं. 84 पासून 2014 पर्यंत काही झालं नाही. 14 मध्ये मी जरा पाणी पितो. हो, बोलून बोलून घशाला आजकाल कोरड होऊन 2014 मध्ये आमचं सरकार आल्यानंतर धारावीच्या रिडेव्हलपमेंटचं काम आम्ही सुरू केलं. त्याकरता केंद्र सरकारची जमीन मिळवली आणि आता धारावीचं रिडेव्हलपमेंट करतोय. धारावीतल्या प्रत्येक पात्र झोपडपट्टी धारकाला धारावीमध्येच 350 स्क्वेअर फुटाचं घर आम्ही देतोय. तिथे काही लोकांची घरं आहेत जी मोठी आहेत, त्यांना मोठी घरं देतो. अशा पद्धतीनं तिथे जे व्यावसायिक आहेत त्यांनाही तिथेच घरं देतो. आणि हे सगळं करत असताना ही जमीन कोणाला दिली आहे? ही जमीन अडाणींना दिलेली नाही, हे डीआरपीला दिली आहे. आणि डीआरपी मध्ये सरकार आहे. म्हणजे जसं अडाणी विकासक म्हणून आले आहेत तसं सरकार त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी जमीन देऊन टाकली हे जे सांगितलं होतं. दुसरं, इसाऱ्यात आम्ही आता एक नवीन पद्धती आणली किंवा पुनर्विकासात नवीन पद्धती आणली. पूर्वी जो कन्सेंट घ्यायचा तो पुनर्विकास करायचा. आणि अशा अनेक पुनर्विकासांमध्ये लोकांनी कन्सेंट घेतल्या आणि त्याच्यानंतर कामच केलं नाही. आम्ही आता नवीन पद्धती आणली. आता आम्ही सीएनडी करतो, ज्याच्यामध्ये आता विकासक म्हाडा बनते, विकासक प्रायव्हेट नाही, आणि म्हाडा टेंडर काढते आणि टेंडर काढून त्या ठिकाणी विकासक अपॉइंट करते. म्हणजे मालकी कोणाकडे? म्हाडाकडे आहे. विकासक जो आहे हा केवळ त्या ठिकाणी डेव्हलपर म्हणून आलेला आहे आणि त्याचं शेअरिंग ठरतं. तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांना जास्ती किती मोठं घर द्याल, म्हाडाला किती पैसे मिळतील, काय अम्युनिटीज तयार होतील, सेलेबल काय असेल. त्यामुळे आम्ही अधिक ट्रान्सपरन्सी आणली. कोणाला जमिनी नाही दिल्या, आम्ही ट्रान्सपरन्सी आणली. आता यांच्या काळात कोणाकोणाच्या घशात कशा कशा जमिनी घातल्या या जर मी सांगायला लागलो तर मला अर्धा तास त्यालाच लागेल.